गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आत्ता वाजले 4 आणि आपण निघालेलो आहो सायकलनं स्टेडियमकडे. आणि स्टेडियममध्ये आज आपण 2 घंटे धावणार आहोत. तर बघू आज किती राऊंड जातो तर ठीक आहे. आणि कसं आहे, हर दिवशी शून्यापासून स्टार्ट करायला लागतात. आपल्याला वाटते सक्सेस या काही नेहमीसाठी नाही राहत, ते सिर्फ काही वेळासाठी राहते. पण जो सक्सेस आणि पार्टी याच्यापासून दूर राहते आणि फोकस राहते आपल्या ह्याच्यावर 0पासून स्टार्ट करण्यावर, तर तो व्यक्ती हमेशा सक्सेसफुल राहते. कारण की एक अशी स्टोरी आहे जे मी कालच वाचली होती. तर एक एक्सपेरिमेंट केला गेलं होतं. एक उंदीर होता, त्याला नाही का एक टबमध्ये सोडलं गेलं आणि जवळपास तो 15-20 मिनटातच तो आपला म्हणजे जो स्ट्रगल होता तो सोडून तो डुबून मरून गेला. पण एका दुसऱ्या उंदीरवर एक एक्सपेरिमेंट केलं गेलं होतं की जसं त्याला सोडलं, जसं 15 मिनटं झाले त्याला नाही का बाहेर काढलं आणि त्याला पुसून व्यवस्थित आणखी म्हणजे रेस्ट करू दिला, आणखी पाण्यात सोडलं. तो 15 ते 30 मिनिट पोहला, म्हणजे नाही का स्ट्रगल केला. मग त्यानंतर मग आणखी त्याला एक होप दिलं. तर तसं करता करता त्यानं जवळपास 60 आवर नाही का त्यानं स्ट्रगल केला. तर मला म्हणायचं आहे की जसं तो उंदीर स्ट्रगल करते एका होपच्या बेसवर की वरच्यावाला वाचवून टाकणार आपल्याला, तर एक होपच अशी वस्तू आहे जी आपल्याला म्हणजे पुढं जाण्यासाठी प्रेरणा देते. आणि दुसरा एक्सपेरिमेंट असा आहे की जो एक उंदीर होता आणि तो उंदीरला सगळ्या सुविधा दिल्या गेल्या एका पिंजऱ्यामध्ये. म्हणजे जसं की चांगलं म्हणजे फूड दिलं गेलं, पाणी दिलं गेलं आणि फुल एन्जॉयमेंट. तर त्यांनी फुल पेटी वाढवून या म्हणजे नाही का पुरा म्हणजे हे करून हे म्हणजे लवकर त्यांचा जीव चालला गेला. आणि एका उंदीरला असं केलं गेलं होतं की जोपर्यंत तो पिंजऱ्यामध्ये असं म्हणजे एक पार्क बनवलं आणि ते पार्क बनवल्यानंतर त्याला म्हणजे तो पार्कमध्ये कसं जोपर्यंत तो घुमन नाही तोपर्यंत त्याला फूड नाही भेटत, त्या पाणी नाही भेटत, स्ट्रगल चालू आहे. तर स्ट्रगलमध्ये असं होते की आपला जो ब्रेन आहे तो बहुत ग्रोथ करते म्हणते, असं रिसर्चनं आत्ता पाहण्यात आलं. तर कसं आहे, आपण आपल्या जो नेटफ्लिक्स आहे, सोशल मीडिया आहे आणि सगळ्या सुविधा आहे जे आपल्याला म्हणजे आळशी बनवासाठी रेडी आहे. जितकं आळशी बनन आपण आणि जितकं म्हणजे मला म्हणायचं आहे की जितकं आपण आळशी बनन तितकं आपला जीव जाणार आहे, ठीक आहे. आणि जितकं आपण स्वतःला टफ बनवायची कोशिश केलं तितकं आपण आणखी हे होऊ शकतो, ग्रोथ करू शकतो. आणि ग्रोथ बहुत इम्पॉर्टंट आहे लाईफमध्ये, ठीक आहे. तर हे काही 1-2 स्टोरीज होते जे मला तुमच्यासोबत शेअर करायचे होते. आणि आत्ता 4:06 हे स्टोरी मी शेअर करून राहिलो तुमच्याशी. आणि तर आपल्याला पण तसंच टफ बनायचं आहे. तर डेव्हिड गॉगन्स हेल्थ वीकमध्ये त्यांनी जवळपास 33 म्हणजे 133 किलोमीटर त्यांना रन केला आणि 33 आवरमध्ये. तर त्याचे जे पाय होते त्याचे म्हणजे पूर्ण स्वेलिंग आणि फुल म्हणजे स्ट्रगल, तरी तो थांबत नव्हता. कारण की त्याची माइंडसेट असं होतं की जोपर्यंत माझं होणार नाही म्हणजे नाही का कंप्लीट, तोपर्यंत मी थांबणार नाही. कोणी मनातच सोडून देते. जसं माझा पण टार्गेट आहे की मला 2 घंटे धावायचे आहे. मी पण ते जे आहे 2 घंटे ते मी कंटिन्यू धावायचा प्रयत्न करतो. किती पेन हो काही हो, म्हणजे क्विट करणं हे परमनंट आहे आणि जे पेन आहे ते टेम्पररी आहे. कारण की पेन आज आहे उद्या नाही आहे, ठीक आहे. पण जे क्विट करणं आपण हर म्हणजे आपला पॅटर्न बनून जाते. आणि एक वेळा आपला पॅटर्न बनला क्विट करणं आणि सोपी डोपामिन घेणं, की जसं की म्हणजे जे नॉर्मल लोक घेते, ठीक आहे. तर ते आपल्याला न पाहिजे. आणि ते कसं स्ट्रगलनं अगर भेटत असेल तर ते आपल्याला जास्त चांगलं. तर अशा काही गोष्टी आहे जे तुमच्यासोबत शेअर करायला मला खूप मजा येते मित्रांनो. आणि तर माझं म्हणणं एकच आहे की ह्या 1% लोकांमध्ये या, स्ट्रगल करा, स्ट्रगलनंच ग्रोथ होते. अनकम्फर्टेबल राहा, अनकम्फर्टेबलनंच ग्रोथ होते. कम्फर्टेबल लाईफ फेल करून टाकते. कारण की जे तुम्ही करत आहे ते पण काही वेळानंतर तुम्ही करू नाही शकणार. कम्फर्टेबल लाईफ बहुत बेकार आहे. हमेशा अनकम्फर्टेबल राहा. आणि तुम्ही अनकम्फर्टेबल आहे तर तुम्ही लकीएस्ट पर्सन आहे, ठीक आहे. तर गेटला लॉक आहे आणि 4:10 झालेले आहे, ठीक आहे. आता आपण गेट खोलणार आहोत. 26 राऊंड, 7th राऊंड, 15th राऊंड, 6th राऊंड, 30 राऊंड, 2 hour completed. 3rd राऊंड,
27 round, 17 round, 20 round, 35 round, 24 round, 32 round, 14 round, 21 round, 21 round, 28 round, 20 round, 25 round, 31 round, 23 round, first round, 34 round, 13 round, 22 round, 19 round, 8 round, 29 round, 16 round, 5th round, 10th round, 33 round, second round, 18 round, 4th round. जिल्हा स्टेडियम चंद्रपूर हे शहरातील क्रीडा क्षेत्राचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. सकाळी लवकरपासून संध्याकाळपर्यंत येथे खेळाडू, फिटनेस प्रेमी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांची वर्दळ असते. स्टेडियममध्ये धावण्यासाठी मोकळा ट्रॅक, फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी यांसारख्या विविध खेळांसाठी मैदान उपलब्ध आहे. अनेक शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच जिल्हा व राज्यस्तरीय खेळाडू येथे नियमित सराव करतात. स्पर्धा, निवड चाचण्या, क्रीडा शिबिरे आणि फिटनेस उपक्रम यासाठी हे ठिकाण ओळखले जाते. सकाळची शांतता आणि शिस्तबद्ध वातावरणामुळे येथे व्यायाम करण्याची वेगळीच प्रेरणा मिळते. खेळाडूंना सरावानंतर शरीराची योग्य निगा राखणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी मसाज, मालिश केली जाते. मसाजमध्ये साधारणपणे स्नायूंवर हलका ते मध्यम दाब देऊन हातांनी चोळणे, दाबणे आणि स्ट्रेच करणे यांचा समावेश असतो. तेलाचा वापर करून केलेली मसाज रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंचा ताण कमी करते आणि थकवा दूर करते. धावपटू आणि खेळाडूंसाठी लेग मसाज, पाठीचा मसाज आणि खांद्यांचा मसाज उपयुक्त ठरतो. काही वेळा आईस थेरपी किंवा गरम पाण्याची शेकही दिली जाते, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात. नियमित मसाजमुळे दुखापतीचा धोका कमी होतो आणि पुढील सरावासाठी शरीर पुन्हा ताजेतवाने होते. हील पेन म्हणजे टाचेमध्ये जाणवणारी वेदना. ही समस्या खेळाडू, धावपटू, जास्त चालणारे लोक तसेच जास्त वेळ उभे राहणाऱ्यांमध्ये सामान्यपणे दिसते. हील पेनची प्रमुख कारणे: 1. प्लांटर फॅसियायटिस, टाचेखालच्या जाड स्नायू बंधामध्ये सूज येणे. सकाळी उठल्यावर पहिल्या पावलात जास्त वेदना होतात. 2. अकिलीस टेंडोनायटिस, पिंडरीपासून टाचेकडे जाणाऱ्या स्नायूमध्ये ताण किंवा सूज. 3. केनियल स्पर, हील स्पर, टाचेच्या हाडावर अतिरिक्त वाढ झाल्यामुळे होणारी वेदना. 4. चुकीचे बूट, सपोर्ट नसलेले, खूप कडक किंवा झिजलेले बूट वापरणे. 5. अतिसराव, ओव्हर ट्रेनिंग, जास्त रनिंग, उड्या, हार्ड पृष्ठभागावर सराव. लक्षणे: चालताना किंवा उभे राहताना टाच दुखणे. सकाळी उठल्यावर पहिल्या काही पावलात तीव्र वेदना. धावल्यानंतर किंवा जास्त चालल्यानंतर वेदना वाढणे. कधी कधी सूज किंवा कडकपणा जाणवणे. उपचार व काळजी: रेस्ट, काही दिवस धावणे व उड्या टाळा. आईस थेरपी, दिवसातून 2-3 वेळा 10-15 मिनिटे बर्फाची शेक. स्ट्रेचिंग, पिंडरीचे, काफ आणि टाचेचे स्ट्रेच रोज करा. योग्य बूट, कुशन व आर्च सपोर्ट असलेले शूज वापरा. मसाज, टाचेखाली व पिंडरीवर हलका मसाज करा. गरम पाण्यात पाय बुडवणे, संध्याकाळी फायदेशीर.
वेदना जास्त असतील तर फिजिओथेरपिस्ट किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळीच काळजी घेतली तर हिल पेन पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि पुन्हा सुरक्षितपणे रनिंग व खेळ सुरू करता येतो. रोज व्यायाम करण्याचे फायदे. रोज व्यायाम केल्याने शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. नियमित व्यायाम हा चांगल्या आरोग्याचा पाया मानला जातो. 1. शारीरिक तंदुरुस्ती वाढते. रोज व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात, सहनशक्ती वाढते आणि शरीर अधिक लवचिक बनते. 2. हृदय निरोगी राहते. रनिंग, वॉकिंग, सायकलिंगसारख्या व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. 3. वजन नियंत्रणात राहते. रोज व्यायाम केल्याने कॅलरी बर्न होतात, चरबी कमी होते आणि शरीर फिट राहते. 4. मानसिक ताण कमी होतो. व्यायाम करताना एंडॉर्फिन हार्मोन्स स्रवतात, ज्यामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य कमी होते. 5. झोप सुधारते. नियमित व्यायामामुळे झोप खोल आणि शांत लागते. 6. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराची इम्युनिटी मजबूत होते, आजार लवकर होत नाहीत. 7. आत्मविश्वास आणि शिस्त वाढते. रोज ठरलेल्या वेळेला व्यायाम केल्याने शिस्त लागते आणि आत्मविश्वास वाढतो. 8. हाडे व सांधे मजबूत होतात. योग्य व्यायामामुळे हाडांची घनता वाढते आणि सांधेदुखी कमी होते. 9. ऊर्जा आणि सकारात्मकता वाढते. दिवसभर उत्साह टिकून राहतो आणि कामात एकाग्रता वाढते. निष्कर्ष. रोज थोडा वेळ का होईना, पण व्यायाम केल्यास दीर्घकाळ निरोगी, आनंदी आणि सक्रिय जीवन जगता येते.